काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना काल पुण्यातील एका वृत्तवाहिनी कार्यालयाच्या बाहेर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेचा राज्यभरातून निषेध केला जात आहे। राहता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी राहता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांना घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं। लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असणे स्वाभिमानी असले तरी त्या मतभेदांना उत्तर देण्यासाठी हिंसा, दडपशाही किंवा गुंडगिरीचा मार्ग स्वीकारणे हे अत्यंत निंदनीय आहे। अशा प्रकारच्या घटना या केवळ व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणाऱ्या असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। घटनेतील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे अशी मागणी राहता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंढे यांनी केली। यावेळी शिर्डी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले, उत्तम मते, ज्ञानेश्वर वरपे, अमोल आरणे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, राहता।